झाल्यानंतर शेतकरी अजून एक क्रिया करतो, त्याला आमच्या मराठवाड्यामध्ये त्याला रासनी म्हणतात. काय म्हणतात? म्हणजे काय, पेरणी झाली नंतर ते आऊत किंवा वखर ज्याला म्हणतो आपण, ते वखर असं उलट टाकायचं, पालथं टाकायचं आणि मोकळं वखर त्या मातीवरून फिरवायचं. म्हणजे काय, एखादं बी चुकून उघडं राहिलं असेल तर त्याच्यावर सुद्धा मातीचं पांघरून पडावं, ही त्याची भावना. म्हणजे काय, जसं शेतकरी बी पेरतो आणि वरी मातीचं पांघरून टाकतो, त्या बियाला झाकून टाकतो, तैसे झाके निपजले दान पुण्य. तसं ज्ञानी महात्मा दान करतो, पुण्य करतो, परमार्थ करतो, पण शेतकऱ्याप्रमाणे झाकून टाकतो, लोकांना दाखवत नाही. न दाखवणे याचाच अर्थ अदंभित्व, त्याच्या ठिकाणी दंभ नाही, याला ज्ञानी म्हणायचं. आणि अशा ज्ञानांचा जो राजा, त्याला ज्ञानराजा म्हणायचं. ज्ञानराज. तुम्ही म्हणाल बुवा, ज्ञानांचा राजा म्हणण्यामध्ये ज्ञानाचं पुष्कळ वर्णन झालं, पण ज्ञानराजा कुणाला म्हणायचं? आता ज्ञानी समजला. अशा ज्ञानांचा जो राजा, त्याला ज्ञानराजा म्हणायचं. तुम्ही म्हणाल ओव्यातून सांगा, अभंगातून सांगा. ऐका, 12व्या अध्यायामध्ये फार कमी वयात ज्ञानराजाचं वर्णन करणाऱ्या, म्हणून लक्ष देऊ नये. ज्ञानराज कोणाला म्हणायचं? ज्ञानोबाराय वर्णन करतात भगवंताच्या मुखातून. भगवान म्हणतात ज्ञानराज कोणाला म्हणायचं? जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊनी आपुल्या हाती, रिगाला भक्तिपंथी जगा देतो, कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी, पण जळाची परी तळवटू घे, हा ज्ञानराजे. थोडस सांगतो तुम्हाला. कैवल्याचा अधिकारी, पुरुषार्थ सिद्धी चौथी. चौथी पुरुषार्थ सिद्धी म्हणजे कोणची? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मोक्ष नावाचा चौथा पुरुषार्थ आपल्या हातात घेतो, घेऊन आपल्या हाती. कोण? ज्ञानराजा. हा मोक्ष आपल्या हातात घेऊन रिगाला भक्तिपंथी जगा देतो. या भक्तीच्या वाटाने, या भक्तीच्या मार्गाने मोक्ष आपल्या हातात घेऊन जगाला वाटत निघालाय. वाटाने वाटावे तसं वाटत निघालाय, तो ज्ञानराजा आहे. बरं, तुम्हाला मग फरक काय झाला ज्ञानातला ज्ञानराजातला? फरक सांगतो. ज्ञानी न ज्ञानी, ज्ञानी मोक्ष मिळवण्यासाठी प्रयत्न करतो, तो ज्ञानी आहे. बारीक आहे का? मोक्ष मिळवण्यासाठी जो प्रयत्न करतोय, प्रयत्नशील आहे, तो ज्ञानी आहे. किंवा मिळाल्यानंतर कृतकृत्य झालो, जगाचं घेणं देणं नाही, तो ज्ञानी आहे. मिळवण्यासाठी प्रयत्न करतो, तो ज्ञानी आहे. आणि मिळालाय आणि जगाला वाटत निघालाय, तो ज्ञानराज आहे. घेऊन आपल्या ते रिगाला भक्तिपंथी जगा देतो. अजून सांगू, कैवल्याचा तो अधिकारी असतो आणि मोक्षाची सोडी बांधी करी. मोक्षाचं गाठोडं घेतो आपल्या हातामध्ये आणि तो सोडतो आणि पुन्हा बांधतो. हे सोडणं बांधणं म्हणजे काय हो? तुम्हाला सांगू, ज्ञानोबारायांना, तुकोबारायांना, संतांना त्यांच्या तनुमनो जीवे चरणाशी लागावे असे त्यांचे जे सेवा करतात, त्यांना जे शरण जातात, त्यांच्यासाठी हे महात्मीय लोक काय करतात? मोक्षाचं गाठोडं सोडतात. पण जे वेदाला मानत नाहीत, शास्त्राला मानत नाहीत, देवाला मानत नाहीत, संतांना मानत नाहीत, यांच्यासाठी मात्र मोक्षाच्या गाठोड्याची बांधी करी, सोडी. शरण आलेल्यांसाठी मोक्षाचं गाठोडं सोडतात आणि जे विन्मुख आहेत परमार्थाला, त्यांच्यासाठी मात्र बांधतात, सोडी बांधी करी. एवढा अधिकार आहे त्यांचा, त्याला ज्ञानराज म्हणावं. पण एवढा असताना सुद्धा, एवढा अगाध महिमा असताना सुद्धा जळाची परी तळवटू घे. जळ म्हणजे माहिती तुम्हाला? सांगा बरं, जळ म्हणजे काय? हा, जळ म्हणजे तुम्ही पटकन सांगते, काहीच बोलत नाही. जळ म्हणजे काय? पाणी. हे पाणी आपण शेताला देतो, दांडाने देतो, वाफ्याने देतो. मी पाणी कसं जातो? त्या पाण्याला माहिती आहे, मी जर महिना खांड या पिकाला, कांद्याला गेलो नाही तर कांदा उभा जाणार आहे. माहितीये का नाही पाण्याला? पाण्याला माहिती आहे गोष्ट. मी जर या पिकाला गेलो नाही, पोचलो नाही, तर हे उभं पीक जाणार आहे, हे त्याला माहित आहे. म्हणून तो काय असा छाती काढत चलतो का पाणी? माझ्यामुळेच हे जगते, मी नाही गेलो तर मरून जातील, माझं छाती काढत चलतं का पाणी? नाही. कसं चालतं? जिमनीला नम्र होत नम्र होत नम्र होत चालतं. तसा ज्ञानराज जो आहे ना, ज्ञानराज म्हणजे कोण? ज्ञानोबार आहे. एवढा महिमा, एवढा मोठेपणा आहे. कैवल्य म्हणजे मोक्ष जगाला वाटत निघालाय, पण पाण्यासारखा जगापुढे नम्र होत चाललाय. नम्र झाला